काय सांगाल? पाहिलं गेलं तर सामाजिक सलोखा राखण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता निवेदन दिलंय, काय मागणी आहे? माझं असं म्हणणं आहे की गेल्या 15 दिवसामध्ये बीड जिल्ह्यातला हा तिसरा खून आहे. पण या खुनामधलं वेगळेपण असं आहे की याच्यापूर्वीच्या 2 खुनामध्ये कुणी असं म्हटलं नव्हतं की या खुनाचा आम्हाला आनंद आहे. मात्र तोहीच्या हत्याकांडाच्या नंतर मात्र अशा पोस्ट आल्या की काय झालं, मारलं तर ठीक आहे. आता फारुख पटेल साहेबांनी जे सांगितलं की लांड्या ह्या शब्दांचा प्रयोग करून त्या हत्येचं समर्थन केलं जातं आणि त्यानंतर सुद्धा त्या कॉमेंट करणाऱ्या, तो व्हिडिओमध्ये मुस्लिमांना चिथावणारे वक्तव्य करणाऱ्याबद्दल कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. आमचं पोलीस अधीक्षकांना म्हणणं असं आहे की ही हत्या फक्त तोहीची नाही आहे. पोलीस प्रशासनाची जी जरब असणे अपेक्षित आहे गुंडांवर, हत्या करणाऱ्यांवर, ती अजिबात राहिलेली नाही. या बीडमध्ये कुणीही हत्या करू शकतं, हत्येचं समर्थन करू शकतं. हे अतिशय संतापजनक आहे. आणि त्यानंतर एका विशिष्ट समुदायाला सातत्याने टार्गेट करून त्याच्याबद्दलचा हिट स्पीच असेल, त्याच्याबद्दलचा द्वेष असेल, सातत्याने समाज माध्यमातून पोस्ट केला जातो. पोलीस याच्यावर कुठली कारवाई करत नाही. खुनाचा गुन्हा दाखल केल्याचं आम्हाला माहिती सांगितली जाते. मात्र खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचं समर्थन करणारे जे काही बेछूट सुटलेले जे सोशल मीडियातले जे बांडगुळ आहेत, जे समाजकंटक आहेत, ज्यांना आमचा सलोखा देखवत नाही हिंदू मुस्लिमांचा, त्यांच्यावर कुठली कारवाई केली? पोलिसांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अपेक्षित असेल तर या समाज माध्यमामध्ये मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या आणि मुस्लिम युवकाच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या ज्या नालायक लोकांना, समाजकंटक लोकांवर तुम्हाला कारवाई करावं लागेल, त्यांची धिंड काढावी लागेल आणि समाजाला दाखवावं लागेल की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कायदा काय कारवाई करतो. अशी अद्याप कारवाई झालेली नाही, ती होणं अपेक्षित आहे.